जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन. प्रबुद्ध साठे, टेंभुर्णी, नांदेड. नमस्कार. बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूयात ताज्या घडामोडी. जय भीम या केवळ अभिवादनासाठी नव्हे, तर जय भीम या मूल्य व स्वाभिमानासाठी, जाती अंताचा लढा व मानवी समता प्रतिष्ठेसाठी पोचीराम कांबळे यांनी बलिदान दिले. त्यामुळे जय भीमला नाकारणारी मातंग समाजाची परंपरा असूच शकत नाही, तर जय भीमसाठी जीवाचे बलिदान देणारी परंपरा व इतिहास आहे. याचे उत्तम उदाहरण व प्रेरणा म्हणजे नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांचे बलिदान होय. जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन असे प्रतिपादन चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले. ते नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे नामांतर लढ्यातील पहिले शहीद पोचीराम कांबळे यांच्या बलिदान स्मृती दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी देहूरोड येथील धम्मभूमीचे विकास प्रणेते व पोचीराम कांबळे स्मारकसाठी पुढाकार घेतलेले व शहीद परिवाराचा दरवर्षी सन्मान करणारे भीमपुत्र टेक्सॉस दादा गायकवाड, सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष DS नरसिंगे सर, लसाकमचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग घोडके, माननीय मच्छिंद्र गवाले, धम्मानंद सोन कांबळे, डॉक्टर उत्तम इंगोले, उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रबुद्ध साठे आपल्या अभिवादनपर भाषणात पुढे म्हणाले की बौद्ध आणि मातंग यांना जोडणारा दुवा म्हणजे पोचीराम कांबळे यांचे बलिदान. त्यांचा शहीद दिन 4 ऑगस्ट हा दिवस जय भीमचा स्वाभिमान व प्रेरणा दिवस म्हणून पाळावा. या प्रसंगी भीमपुत्र टेक्सॉस दादा गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात नामांतर वीर शहीद पोचीराम कांबळे यांच्यावर हिंदी चित्रपट काढण्याची घोषणा यावेळी केली. तसेच डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांच्या सत्यशोधक ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन PL दाढेराव यांनी केले. तर या अभिवादन सभेस महाराष्ट्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्त पोचीराम कांबळे यांच्या परिवाराचा यावेळी सन्मानही करण्यात आला. बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज बेळे. पोचीराम जय भीमच्या अभिवादनासाठी तुम्ही शहीद झाला. बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी तुम्ही अमर झाला. आता मांगाचंच नव्हे, तर बहुजन समाजाचे नव्हे, तर जय भीम हे जगाचे अभिवादन होत आहे.